वर्धा जिल्ह्यात उन्हाचा पारा 47°C वर पोहोचल्यामुळे आगामी काळात भीषण पाणी टंचाईची शक्यता वर्तवली जात आहे। हीच गरज ओळखून जमिनीतील पाण्याचा उपसा करणाऱ्या बंद पडलेल्या हापसी दुरुस्त करणे काळाची गरज बनली आहे। या पार्श्वभूमीवर आरके कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक मित्र परिवारातर्फे प्राध्यापक पहाडे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप अग्रवाल यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली होती। आरके शाळेजवळ पाटील किराणा स्टोअर समोरील बंद पडलेली हापसी दुरुस्त करून ती जमिनीपासून 2 ते 3 फूट वर उचलून दिल्यास नागरिकांना त्याचा मोठा फायदा होईल अशी गड त्यांनी घातली होती। नेहमीच जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरणाऱ्या दिलीप अग्रवाल यांनी या मागणीची तात्काळ दखल घेतली। त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून अवघ्या 24 तासात ही हापसी दुरुस्त करून पूर्ववत सुरू करून दिली। अग्रवाल यांच्या या जलद आणि लोकहितैषी कामगिरीमुळे ज्येष्ठ नागरिक मित्र परिवाराने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जाहीर स्वागत व आभार मानले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांचे आभार मानले। या छोटेखानी कार्यक्रमाला भट्टड गुरुजी, उत्तमचंद पहाडे, अरविंद पाटील, विनोद बात्रा, राजेश गरपाल, वासुदेव सावंत, बावस्करजी, ओम पंपालिया, लांबट गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते। भविष्यामध्ये पाण्याची टंचाई भयानक होणार आहे। अजून दिवसेंदिवस पाण्याची प्रॉब्लेम होणार आहे। येथील नागरिकांनी मला विनंती केली, आमचे काका पाटील काकांनी, पहाडे सरांनी विरोधांनी की बा हे खूप दिवसापासून हे एफसी बंद आहे, हिला जर चालू केला तर लोकांच्या उपयोगासाठी कामी पडेल। 10-12 वर्षापासून ही एफसी बंद होती। मी लगेच पंचायत समितीमध्ये कॉन्टॅक्ट केला, त्या लोकांना बोलावलं आणि ही एफसी दुरुस्त केली। सुदैवानं एकदम चांगलं पाणी इथे लागलं आणि भविष्यामध्ये याला आपण सोपीट वगैरे बनवून तिथं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।